नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावर पक्षाची साप्ताहिक बैठक पार पडली। तर या बैठकीला राष्ट्रवादीचे मंत्री आणि कोर कमिटीचे सदस्य देखील उपस्थित होते। तर विशेष म्हणजे या बैठकीला माजी मंत्री नवाब मलिक उपस्थित असल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे। तर यावर आता अजित पवार यांनी पहिल्या प्रतिक्रिया समोर आणल्या आहेत। नवाब मलिक तुमच्या पक्षात आले का असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला असता तुम्हाला काय अडचणी आहेत असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला। तर दुसरीकडे मी काही बोलणार नाही, मला कोर्टाच्या आणि मीडियाशी समोर बोलण्याची मनाई आहे असं म्हणाले नवाब मलिक यांना या बैठकीनंतर मौनच धारण केला। तर या बैठकीमध्ये बोलताना येत्या काळात आपल्या पक्षाचा विस्तारण होणार आहे, तो कसा हे लवकरच सगळ्यांना कळेल असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे। मात्र या बैठकीला असलेल्या नवाब मलिक यांच्या उपस्थितीत सर्वांचं लक्ष वेधून गेले, त्यामुळे पुन्हा एकदा नवाब मलिक यांना महायुतीला पाठिंबा दिला का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। तर नवाब मलिक यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गंभीर आरोप आहेत। गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनापूर्वी ईडीच्या कोठडीतून त्यांची सुटका झाली। कोठडीतून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसले होते। मात्र या माध्यमातून आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचा संदेश एक प्रकारे नवाब मलिक यांनी यावेळी दिला। मात्र त्यावर फडणवीसांनी अजित पवार यांना एक पत्र पाठवून जाहीर नाराजगी व्यक्त केली होती। मात्र आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला हजेरी लावली। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।